सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा सुरू आहे. आका आका कोण? हा आहे, किती आहे? कारण काय लोकांना, सर्वसामान्यांना हा आका म्हणजे कोण हा प्रश्न पडलेला आहे. खरं सांगायचं तर कोणी तर असं पण म्हणालं की अक्काबाई कोण? कारण काय आका कुणालाच माहित नव्हतं. म्हणजे लोकांना फक्त अक्काबाई माहित होती. ज्या ग्रामीण भागांमध्ये म्हणा किंवा मिडल क्लासमध्ये अक्का हा शब्द सर्रास वापरला जातो. म्हणजे मोठ्या बहिणीला किंवा आत्याला अक्का म्हणण्याची पद्धत आहे. पण आता राजकारणात सुद्धा आका घुसलेला आहे. आका घुसलेला नाही तर आका आलेला आहे. तर हा आका म्हणजे कोण? हा एक म्हणजे क्युरिओसिटी आहे लोकांना की आका म्हणजे कोण. तेव्हा जेव्हा पाहिलं की चर्चा केली आणि ऐकलं तर हा एक राजकारणातलं एक कॅरेक्टर आहे. मी तर असंच म्हणेन की राजकारणातलं एक कॅरेक्टर आहे. आणि हे कॅरेक्टर पूर्वी कसं आपण राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे, राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे असं म्हणत होतो. आता तर प्रत्यक्ष म्हणजे गुन्हेगारच राजकारणात घुसलेत अशा पद्धतीने असं अनफॉर्च्युनेटली बोलावं लागतं. कारण हे जसं छोटा शकील, मोठा शकील, छोटा राजन, मोठा राजन अशा प्रकारचं आपल्या कानावर येतं गुन्हेगारीकरणाचं. आणि ह्या लोकांचे लागेबागे सुद्धा राजकारणामध्ये आहेत अशा पद्धतीने सगळी चर्चा यापूर्वी सुद्धा झालेली आहे. तर आता जे राजकारणामध्ये गुन्हेगारांसारखंच सगळं वर्तन असलेले आहेत, त्यांचा जो गँगचा एक प्रमुख असतो तसा गँगचा प्रमुख ह्याला आका म्हणतात असा एक नवीन शोध लागलेला आहे. तर हा आका कोण ह्याची चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग नावाचं गाव आहे आणि त्या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला. आणि विशेष म्हणजे त्या खुनाचे जे लागेबांधे ते त्याच जिल्ह्यामधल्या राजकारण्यांकडे आहेत हेही उघड बोललं गेलं. खरं सांगायचं तर ज्यांनी ह्याचा खून केला, खरं म्हणजे ज्या पद्धतीने बीडमध्ये हे गुन्हेगारी वाढलेली आहे तर त्या गुन्हेगारीला बीडचा विहार झाला अशा पद्धतीने बोललं गेलं. आणि आता संशयाची सुई आकाकडे असा एक वाक्य रोज आपल्या कानावर पडतं. आणि मग असं झालं की मग हा आका कोण? तर तो आका, त्या आकाला स्वतः आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी त्या आकाने ह्याचा खून केला असा थेट आरोप केला. आणि आका कोण? तर वाल्मिक कराड. वाल्मिक कराड कोण? तर धनंजय मुंडेच्या जवळचे. तर अशा आणि त्यांची एक फार मोठी असा आरोपही करण्यात आला की फार मोठी त्यांची एक टोळी पण आहे आणि त्या टोळीचा म्हणजे आकाचा प्रमुख हा वाल्मिक कराड आहे. तर अशा पद्धतीचं हे वातावरण संबंध राज्यात चर्चेला गेलेलं आहे. आणि आपण पाहिलं की आजकाल राजकारणाचं गुन्हेगारीकरण इतकं वाढलेलं आहे की खरं म्हणजे सर्वसामान्यांनी नेमकं ह्याबद्दल काय विचार करावा हे समजेनासं झालेलं आहे. ज्या पद्धतीने अक्षरशः
मर्डर करून टाकायचा म्हणजे झालं काय? राजकारणामध्ये अशा पद्धतीने जे गुन्हेगारीकरण वाढत गेलेलं आहे, तर हे काही आजचं नाही आहे. हे यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या आहेत. पण तरी सुद्धा ही जी चर्चा आपण मस्साजोगच्या निमित्ताने आणि संतोष देशमुखांच्या हत्येमुळे जी सुरू झालेली आहे, ती अतिशय जिल्ह्याला लांछन फासणारी अशी ही गोष्ट आहे. भयंकर म्हणजे कुणीसुद्धा राजकारणामध्ये जाताना आता तरुण मुलं राजकारणामध्ये यायला लागलेली आहेत. त्या तरुणांनी काय ह्या गोष्टींपासून काय चांगलं असं घेतलं पाहिजे की ज्यामुळे त्यांना राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे पाय रोवून उभं राहता येईल. अशी परिस्थिती तर काही दिसत नाही आहे आजकाल. आणि ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा मला असं वाटतं की हे आका प्रकरण जे आहे, तर ह्या आकांचा सुळसुळाट होईल की काय, अशा पद्धतीचं सगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. हे अत्यंत निंदनीय असं आहे. ह्याचा करावा तेवढा धिक्कार कमीच आहे. असं मी मुद्दाम इथे सांगू इच्छिते की महाराष्ट्राच्या राजकारणावरती मी गेली अनेक वर्ष त्या वृत्तसंकलन करते आहे आणि त्यावेळेला ह्या अशा पद्धतीचं वातावरण या पुढच्या काळामध्ये होऊ शकेल अशी त्यावेळेला सुद्धा संशय व्यक्त केला जात होता, यापूर्वी सुद्धा. तर हे जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण आहे, हे थोपवलं जाईल की नाही ही शंका आहे. आणि मला असं वाटतं की UP बिहारमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं, तिथे दिवसाढवळ्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारण्यापर्यंत गेलेली आहे. आणि तोच सगळा प्रकार महाराष्ट्रात होणं, महाराष्ट्राची परंपरा चांगली आहे, सुसंस्कृत आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राचं एक वेगळेपण सतत जपलं गेलं होतं. पण आता ह्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने माहीत नाही, परंतु खूप संपत्ती मिळवायची आणि त्या संपत्तीच्या जोरावर राजकारणामध्ये घुसायचं आणि आपल्या आड येणाऱ्यांचा आकाने मर्डर करून टाकायचा, हे असलं घाणेरडं राजकारण या राज्यामध्ये चाललेलं आहे. याचा सर्वत्र खरं म्हणजे निषेध झाला पाहिजे. हे आकांचा जो सुळसुळाट आहे, तो सुळसुळाट थांबवणार कोण, हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आणखीन कसं वेगळ्या पद्धतीने जाईल हे आता पाहावं लागेल. आणि मला असं वाटतं की स्वतः राजकारण्यांनीच अंतर्मुख होऊन निदान 1-2 मिनटं जरी आपण असा विचार केला की आपल्याला हे अशा पद्धतीचं राजकारण आपण करू नये, असा थोडासा जरी विचार आला तरी तो विचार मांडता तर आला पाहिजे. पण मला वाटत नाही की आपलं आता राजकारणात इन द नियर फ्युचर म्हणजे आत्ताच्या काही दिवस तरी हे राजकारण होता कामा नये अशा पद्धतीचं. ह्याला राजकारण म्हणायचं की गुन्हेगारीकरण म्हणायचं, हे आता ज्याचं त्यानेच ठरवावं. पण सगळंच काही समाजामध्ये वाईट नसतं, तसं राजकारणातही सगळंच काही वाईट असतं असं मी म्हणणार नाही, म्हणजे ते म्हणण्याचं धाडस करणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक राज्यावर आलेले आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं कामसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आपली राजकीय परंपरा जर का टिकून ठेवायची असेल तर हे आका वगैरे जे काही प्रकरणं आहेत त्यांना दूर ठेवलं पाहिजे. त्यांना ते जवळ येता कामा नयेत अशा पद्धतीने राजकारण सुरू झालं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. मी राही भिडे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.